नमस्कार मित्रांनो, मी ओमकार अभ्यंकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या शॉर्ट ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, इथं मसाले भाताची तयारी वगैरे करत होतो मी. सकाळच करत होतो कारण की मी जाणार होतो पुण्याला. बघू शकता इथं घरातली काम वगैरे आवरून तयार झालेली आणि काम आवरता माझा भात सुद्धा तयार झाला आणि मला माहिती नव्हतं कशा झाल्या भात. आणि भात एकदम मस्त झाला होता. मग मी लगेच पोटभर खाऊन घेतलं मित्रांनो आणि लगेच कपडे वगैरे घालून तयार झालो. कपडे घातल्यानंतर मग जरा देवाची पूजा वगैरे केली कारण की कामासाठी चाललो होतो, काम पूर्ण व्हावं म्हणून. आणि ते झाकळ झाल्यानंतर मी निघालो लगेच पुण्याला जाण्यासाठी. आणि मित्रांनो, तुम्हाला जर माझा फुल ब्लॉग बघायचा म्हणजे शॉर्ट ब्लॉगमध्ये एवढं काही नाही, पण फुल ब्लॉग नक्कीच बघा. आणि मग मला बस भेटली मित्रांनो, लगेच बस स्टॉपवर गेल्या गेल्या लगेच बस भेटली आणि काम वगैरे निपटून मी आलो माझ्या बाप्पाच्या दर्शनासाठी. हा जो गणपती तुम्हाला काही लोकांना माहिती असेल की पुण्यामध्ये फिरलेली, हा गणपती सारस बागेतला तळ्यातला गणपती या नावाने ओळखला जातो. आशीर्वाद घेऊन वगैरे लगेच निघालो दगडूशेठच्या दर्शनाला. ही तुळशी बाग आहे मित्रांनो, इथं माणूस खर्टी केल्याशिवाय जात नाही आणि खास करून इथंच येतो माणूस. आणि मग मी बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं कारण की मित्रांनो काय कॅमेरा अलाउड नाही म्हणून काय शूट केलं नाही. आणि हा जो गणपती बाप्पा आहे इथं मी पहिल्यांदाच आले मित्रांनो. आणि हा मेन म्हणजे पुण्यातला कसबा पेठ गणपती आहे. आणि हे तुम्हाला बघून कळलं असं इथे भजन कीर्तन वगैरे चालू आहे. इथं अशा प्रकारे चित्र वगैरे दाखवली होती कसबा पेठ गणपतीची बाप्पाची. आणि मंदिर खूप मस्त आहे मित्रांनो, जुन्या काळातलं मंदिर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.